श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. 2024 नवीन वर्षाला सुरुवात झालेली आणि 4 जानेवारीला आलेली आहे वर्षातील पहिली कालाष्टमी. आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी 5 बेलपत्र इथे अर्पण करायचे, ज्यामुळे आपले कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, त्याचबरोबर आपले सर्व कष्ट, दुःख, दारिद्र्य नष्ट होणार आहे. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे जी प्रत्येकाने महादेवांची करायची आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख अडचणी साक्षात महादेव दूर करणार. त्याबद्दल सविस्तर माहितीही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पौराणिक मान्यतानुसार कालभैरव हे भगवान शिवाचा 5वा अवतार आहे. या दिवशी माता दुर्गाची सुद्धा पूजा केली जाते. कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 8व्या दिवशी साजरी केली जाते. शिवशंकराचे रुद्र रूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते. कालभैरवांना काशीचा कोतवाल असेही म्हणतात. कालाष्टमी हा भगवान शिवशंकराच्या भक्तांकरता महत्त्वाचा दिवस आहे. सूर्योदयापूर्वी उठून लवकर स्नान करून कालभैरवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि कालभैरवांची पूजा केल्यामुळे सर्व पापांपासून आपल्याला क्षमाही मिळत असते व त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. या दिवशी जर आपण कालभैरवांची पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद प्राप्त होतो. भगवान कालभैरव पापींना शिक्षा देण्याकरता हातात काठी धरून कुत्र्यावर स्वार झालेले आपल्याला दिसतात. कालाष्टमीच्या दिवशी भगवान कालभैरवांची पूजा केल्यामुळे आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त होतं, त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यशसुद्धा प्राप्त होतं. आणि जर आपल्या कुंडलीमध्ये राहू, केतू, शनीचे त्रास असतील तर त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. म्हणून उद्याच्या दिवशी म्हणजे कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे, त्याचबरोबर सेवासुद्धा करायची आहे. सेवा म्हणजे आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण करायचे आहे, त्याचबरोबर ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा आपल्याला निरंतर जप करायचा आहे किंवा 1 माळ तरी तुम्हाला हा जप करायचा आहे. ते ह्या रीतीने आपल्याला उद्याच्या दिवशी सेवाही करायची आणि सेवेबरोबर जर आपण काही उपाय केले तर त्याचा प्रभावसुद्धा कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो. आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी 5 बेलपत्रांचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे. ह्याच्याकरता आपल्याला 5 बेलपत्र लागणार आहेत. 5 बेलपत्र तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायची, ती कुठेही तुटलेली नसली पाहिजेत, फाटलेली नाही पाहिजेत, किडलेली नाही पाहिजेत. एकदम छान अशी आपल्याला 5 बेलपत्र घ्यायची आहेत. आणि ह्यावर जे आपण चंदनाने किंवा जे आहे हळदीने आपल्याला ह्याच्यावर ओम नमः शिवाय लिहायचं आहे. मधलं जे पान आहे त्याच्यावर ओम लिहायचं आहे, त्याच्या बाजूचं पान आहे त्याच्यावर नमः आणि दुसरं इथे आपल्याला शिवाय, असं आपल्याला 5 बेलपत्रांवर ओम नमः शिवाय हे लिहायचं आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा म्हणजे प्रदोष काळामध्ये करायचा आहे, कारण महादेवांना प्रदोष काळ अतिशय प्रिय आणि जर महादेवांच्या प्रिय वेळेत जर आपण काही उपाय केले तर त्याचा आपल्याला फायदा कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो. प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळायच्या 1.5 तास अगोदर आणि 1.5 तास नंतरची वेळ. म्हणजे तुम्ही हा उपाय संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 8 वाजायच्या अगोदरपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकतात. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. जाताना आपल्याबरोबर 1 तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याचबरोबर तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला फुलं, महादेवांना पांढरी फुलं अतिशय प्रिय आहेत, भस्म घेऊन जाऊ शकतात. त्याचबरोबर जे आहे तुम्ही पांढरी मिठाई नक्की घेऊन जा. तुम्हाला पांढरी मिठाई नाही घेऊन जाणं शक्य झालं तर साखर तरी घेऊन जा. ह्या रीतीने आपल्याला 5 बेलपत्र आणि ह्या सर्व वस्तू घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये संध्याकाळी जायचं आहे. जाताना आपल्याला एक गाईच्या तुपाचा दिवासुद्धा घेऊन जायचा आहे. सगळ्यात पहिला महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्यांच्या शिवलिंगाजवळ म्हणजे खाली आपल्याला एक गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर जे आपण पाणी घेऊन गेलेत एका तांब्यामध्ये, पाणी लक्षात ठेवा आपल्या घरनंच घेऊन जायचं. मंदिरामध्ये पाणी मिळतं म्हणून तिकडचं पाणी नाही अर्पण करायचं, आपल्या घरनंच आपण पाणी घेऊन गेलेलं जर आपण पाणी महादेवांवर अर्पण केलं तर त्याचंच आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं. तर म्हणूनच आपल्याला
एक लोटा जो पाणी आपण आपल्या घरनं घेऊन गेलेले ते महादेवांवर अर्पण करायचे. कसं अर्पण करायची पण एक विशेष पद्धत असते. एक धारेने आपल्याला शिवलिंगावर जे आहे ते पाणी अर्पण करायचं आणि निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा आपल्याला निरंतर जप करायचा आहे. आणि त्यानंतर जे आहे त्या पाणी जे आपण शिवलिंगावर अर्पण करतोय तर जलाधारीमधनं जे पाणी खाली वाहत असेल त्याच्यात थोडंसं पाणी अगदी आपल्याला आपल्या तांब्यामध्ये पुन्हा झेलून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे आपण जी बेलपत्र 5 बेलपत्र आपण ओम नमः शिवाय लिहून घेऊन गेले ती एक बेलपत्र आपल्याला अर्पण करायचे. म्हणजे ज्या दिशेने आपण लिहिलेलं आहे ती दिशा जी आहे शिवलिंगावर आली पाहिजे ह्या रीतीने आपल्याला ते बेलपत्र अर्पण करायचं. आणि बेलपत्र अर्पण करताना आपल्या मनातली आपल्या इच्छा बोलायची आहे. असं करून आपल्याला एक करून प्रत्येक वेळेस आपल्याला ते बेलपत्र अर्पण करायचं आहे. आपल्या मनातली इच्छा बोलायची. अशी 5 वेळा आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आणि 5 वेळा आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे. आणि आपण आपल्या घरामधनं जी घेऊन गेलेली असेल फूल घेऊन गेली असेल तर फुलं अर्पण करून घ्या. पांढरी मिठाई घेऊन गेली असेल तर पांढरी मिठाई महादेवांसमोर ठेवा. अतिशय उच्च कोटीची हा सेवा आहे, उपाय आहे, नक्की करा. ह्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व कष्ट सर्व दुःख हे महादेव दूर करणार. आणि तिथेच बसून आपल्याला एक माळ जे आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवायचं जप करायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला एक वेळा कालभैरव अष्टकमचं सुद्धा पठण करायचं आहे. तुम्ही करून तर बघा. तुमच्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत, दोष आहे, दारिद्र्य आहे ते सगळं दूर होईल. तुम्हाला स्वतः त्याची प्रचिती येईल. इतका प्रभावी हा उपाय आहे. कारण उद्या आहे कालाष्टमी. त्याचबरोबर जर तुमच्या इथे कालभैरवाचं मंदिर असेल तर आवर्जून उद्याच्या तिथे दिवशी जा आणि त्याचबरोबर कालभैरवांना त्यांची प्रिय म्हणजे इमरती किंवा जिलेबीचा नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका. आणि जे थोडंसं आपण शिवलिंगावरनं पाणी झेलून घेतले ते आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला संपूर्ण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहे नकारात्मकता ही दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.